पावसाळा सुरू होण्यापूर्वी विद्युत तार जोडणी, रस्त्यावरचे पथदिवे व्यवस्थित करा, अन्यथा वीज उपकेंद्रित जबाबदार अधिकाऱ्याला भर दिवसा झाडावर टांगून शिवसेना स्टाईलने सरबत्ती देऊन अमरावतीत दसरा मैदान विद्युत वितरण उपकेंद्राच्या कारभाराविरोधात नागरिकांचा संताप उफाळून आला आहे। पावसाळ्याची चाहूल लागताच ऋतूमध्ये बदल होतात। हवेचे रूपांतर अवकाळी वादळात होऊन वारंवार होणाऱ्या वीज खंडित त्रासामुळे झालेल्या नागरिकांनी शिवसेना शहर प्रमुख सुनील राऊत यांच्या नेतृत्वामध्ये मध्यरात्री थेट दसरा मैदान वीज उपकेंद्र गाठले। त्यावेळी कार्यालयात कर्मचारी उपस्थित होते। गंमत अशी की परिसरात नागरिकांना लोडशेडिंगचे डोस पाजणाऱ्या या वीज कर्मचाऱ्यांच्या उपकेंद्र कार्यालयात लाईट, पंखे आणि कूलर सुरू असल्याचे दृश्य पाहून नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। एकीकडे देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब भारतीयांना हात जोडून आवाहन करतात की विजेचा वापर कमी करा, विनाकारण विद्युत उपकरणे वापरू नका आणि मोदीजींच्या आवाहनाला थेट विरोध करतानाचे चित्र दसरा मैदानात वीज उपकरण कार्यालयात पाहावयास मिळाले। कार्यालयात कर्मचारी तर सोडा, काळे कुत्रेही उपस्थित नसतात। या वीज उपकेंद्र कार्यालयातील कूलर, पंखे, लाईट सुरूच होते। लवकरच बडनेरा शिवसेनेकडून दसरा मैदान वीज उपकेंद्राच्या भोंगड कारभाराविरोधात शिवसेना स्टाईलनी जनआंदोलन केली जाणार असल्याचे बडनेरा शहर प्रमुख सुनील राऊत यांनी पत्रकारांद्वारे सांगितले आहे। 8 दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित हा कंटिन्यू चालू असल्यामुळं रात्री आणि दिवसा, रात्री कमसे कम म्हणजे 6-6 वेळा लाईन चालली, दिवसा 4-4, 5-5 वेळा लाईन चालली। इथच्या एकाही MECBच्या अधिकाऱ्याचं लक्ष याच्यावर नाही आहे। आज आपल्या प्रभागाच्या काही नागरिकांनी इथं विरोध केला, पण विरोध केला चांगल्यासाठी केला। पण तुमच्या माहितीसाठी सांगतो साहेबांना, जर तुम्ही उद्यापासून हे खंडित राहील व्यवस्थित केली नाही तर तुमची गाठ माझ्याशी आहे। आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, ह्या लोकांनी जे मला इथं पोलीस लोक बोलावले, अमके बोलावले, आम्ही कोणालाही घाबरणार नाही आहे। आणि जर उद्यापासून यांनी खंडित लाईन व्यवस्थित केली नाही तर इथच्या अधिकाऱ्याला, इथच्या DPला बांधल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। चला।